नमस्कार मंडळी. मी आहे लेखा आणि मी आहे राम. आम्ही आज बनवतोय बैल बेंदूर स्पेशल. बेंदूर स्पेशल काय बनवतो आपण? बैल. बैल. हा ठीक आहे. तर बेंदूर स्पेशल आम्ही छोटे छोटे बैल बनवणार आहे. तर बेंदूर का साजरा केला तुला माहिती काय? नाही ना, मला नाही माहिती. ठीक आहे. तर आता मी हे सांगतो बेंदूर मध्ये का साजरा केला जातो किंवा बेंदूर कोणासाठी आहे, कशासाठी का साजरा केला जातो बेंदूर शब्द. आणि तिला तर माहितच नाही, तिला आता मला सांगते की बेंदूर वगैरे मला शब्द माहितच नाही. त्यांच्याकडे वेगळा शब्द असेल. हो. काय म्हणतात? बैलपोळा. हा. बैलपोळा पण बेंदूर म्हणजे पण बैलपोळा एकच आहे, दोन्ही शब्द एकच आहे. ओके. हा. पण त्याचं असं मी ऐकलंय म्हणजे बेंदूर वगैरे आहे ना सर्व इट्स लाईक बैलला पूजा करतात ना. हा. पण का पूजा करतात? मी तुला आता बैल बनवता त्याचं माहिती देतो. बरं. व्यवस्थित ऐकून घेतो, तुला पण कळून जाईल. बेंदूर हा आपला खास बैलांसाठी सण आहे बघ. आपल्या शेतकऱ्यांचे जे बैल आपल्या, तू गावाकडे बघितलेस बैल. हो. हा. तर बैल वर्षभर आपल्या शेतामध्ये राबतो, आपल्या शेतकऱ्यांसाठी किंवा आपल्यासाठीच राबतो तो. कारण शेतीमधून जे काय येतं ते आपण त्याच्यावरच जगतो. त्या गहू ज्वारी बाजरी काय असेल ते. हा. तर मग वर्षभर कष्ट करतो बैल. तर आपण त्याला आपण पण काहीतरी केलं पाहिजे त्यासाठी. ओके. तर व्हीआयपी ट्रीटमेंट त्यांच्याप्रती कृतज्ञता दाखवण्यासाठी, कृतज्ञता त्यांना हे करण्यासाठी बेंदूर सण आहे. म्हणजे बैलांसाठी एक खास दिवस आहे आजचा. हो. तर आजच्या दिवशीच बैलांना सकाळी सकाळी मस्तपैकी आंघोळ घालतात, गरम पाण्याने. ते पण व्हीआयपी ट्रीटमेंट. हा. त्यांना गरम पाण्याने आंघोळ घालतात सकाळी मस्तपैकी. त्यांचे शिंगे असे खराब झाले असतील तर ते असे घासतात. हा. कलर तर करतातच, घासतात पण. अरे वा. त्यांचे जे पहिला जो जुना कलर वगैरे असेल ना, म्हणजे घासून धुतात. हा, ते असे घासून काढतात आणि मग त्यांना कलर वगैरे देतात. ऑइल पेंट वगैरे त्यांना मारतात शिंगाला मस्तपैकी. तुला कधी मी दाखवेल गावाकडचं बेंदूर वगैरे. नाही दाखवेल गावाकडे गेल्यानंतर दाखवेल. तर त्यांची एवढी ट्रीटमेंट असते ना. वा. बैल पण म्हणत असला, अरे वा आजचा दिवस मला रोज मिळावा, माझ्या आयुष्यामध्ये रोज यावा हा दिवस. अरे पण आणि बैल असले समज ना कोणाच्या घरी बैल आहे तरी ते परत मूर्ती का बनवतात? मूर्ती आपण देवामध्ये ठेवतो ना रे. छोट्या मूर्त्या म्हणजे देतातच ते लोक, आपल्याला विकत पण घेतात काही लोक. तर त्या आपल्या देवाऱ्यामध्ये पूजल्या जातात, देवघरामध्ये ठेवतो आणि त्यांचा पूजा वगैरे करतो. तर त्यासाठी ते छोट्या मूर्ती असतात. हा. आणि मोठे बैल तर आपण मंदिराला घेऊन जातोच. आज त्यांना तुला सांगतो ना, आंघोळ घातल्यानंतर त्यांना बिवडी वगैरे लावतो. बिवडी माहिती तुला? नाही. बिवडी तुला भस्म माहित असेल, पांढऱ्या कलरचं असतं एवढी वडी भस्माची. विभूती कपाळात लावतो. तर त्याच टाईप मध्ये भस्म म्हणून आपलं सॉरी ते बिवडी म्हणून येते, वड्या असतात असं पिवळ्या कलरचा. तर तो सगळा बैलाला लावतात मस्तपैकी. पिवळ्या कलरचा बैल करतात. मग त्याच्यानंतर मग सुंदरपणे रंगवत होता. आणि मला तर खूप म्हणजे मी तर खूप रंगवायचो बैल लहानपणी. मला आमचे शेजारचे वगैरे सगळे बोलवायला यायचे. आणि अजून पण फोन येतात मला की बाबा बैल रंगवायला येतो का. मी पेंटिंग करतो, तुला तर माहितीच आहे. तर मला अजून पण लोक म्हणतात की अरे गावाला येतो का, बैल रंगवायचंय काय. पण मला कामामुळे जमत नाही बरं का. त्याबद्दल मी थोडंसं माफी मागेल की मला कामामुळे किंवा कामात आता बिझी झाल्यामुळे मला जमत नाही. नाहीतर मला जसं जमायचं तसं मी जायचो रंगवायला. हो. तू गावाकडचं विचारशील ना तर मी जायचो रंगवायला. तर मस्तपैकी त्याच्यावरती अंगावरती असं डिझाईन वगैरे नक्षी वगैरे करतात, सुंदर रंगवतात. त्यांना हार वगैरे घालतात गळ्यामध्ये, झूल वगैरे टाकतात त्याच्या. झूल म्हणजे ते असं शाल टाईप असतं. नंदीबाई बघितला? नंदीबाई त्याच्या अंगावरती कसं असतं झूल असते बघ. हा. ते कापड असतं तसं टाकतात. घुंगराचे चाळ लावतात गळ्यामध्ये, मोठे मोठे घुंगराचे असतात ना ते. त्यानंतर हार वगैरे घालतात. फुगे वगैरे पण लावतात शिंगाला बरं. हो. तू बघितलं नाही? हा. फुगे वगैरे लावतात शिंगाला. तर ते लावून सगळं मस्तपैकी काजळ वगैरे पण लावतात नजर लागू नये म्हणून. एवढा सुंदर रंग होतो ना बैल, तू बघशील ना तर बघ खतरनाक मध्ये असं आवडतेच बघ ते. एवढं सुंदर रंग होतात. आणि मग त्यानंतर त्याला पूजायला घेऊन जातात देवाला, मंदिराला. तर तिथं जाऊन त्याचं पूजा वगैरे करतात, पूजतात त्याला. आणि प्लस परत पुरणपोळीचा नैवेद्य बनवतात. आज बेंदूर निमित्त पुरणपोळी असतेच. तर पुरणपोळीचा नैवेद्य बनवून त्याला देतात. तर मला बनवावं लागेल का? हा. मग तू बनवायचं ना. मग पुरणपोळी तर आपल्याला पण नैवेद्य दाखवायला लागणार. आपण आता बैल बनवतोय, त्यांना तर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायला लागेल ना. बनवते तुझ्यासाठी काय पण. चालेल गाईच. त्या निमित्ताने मला पुरणपोळीचा आनंद तरी घेता येईल, ते पण बायकोच्या हातचा. ठीक आहे. तर आता आम्ही माती वगैरे मळून घेतलंय, तिला शिकवतो आता कसं कसं काय करायचं. तर हे बघ असं झालं म्हणून. तर थोडं तुला वाटलं तर थोडं पाणी लावत त्याला. हा. नाही ते दगड आहे छोटे छोटे. नाही काटे काटे वगैरे असतात. तर हे बघ
आता तू त्याचं हे बनवायला घे, कसं करू? पोट बनवायचं, पोट. पोट कसं? ओके. एवढं आहे का? नाही कमी कर. अरे मला तर लय लहानपणी आवड होते याचं लय, म्हणजे अजून पण आहे. पण आता कसं, आता मोठं झाल्यानंतर कोण एवढं म्हणजे करत नाही ना रे, वेळ मिळत नाही किंवा काय म्हणा. पण असं लहानपणी मला लय आवडायचं लय. मग काय, आपण घरच्यांना विचारशील ना, आई वगैरे तुला सांगेलच. कसं म्हणजे शेप साईज कसं असणार आहे? पोटाचा आकार वगैरे करायचा. असा? हा तसा कर. असं झालं की मग एक काम करशील, छोटे छोटे चार पाय बनवायला लागेल. आपल्याकडे माती भरपूर आहे, आपण मागल्या शेतामधून घेऊन आलोय माती. तर आपल्या शेतीतलीच माती आहे आणि त्याच्यापासूनच आपण बैल बनवतो, त्यामुळं एवढं काही कमी पडणार नाही माती. म्हणजे असं काही आहे का की शेतातल्याच मातीने? अरे मग ते एक आपुलकी आहे ना आपल्या मातीशी, आपलं नातं आहे ना मातीशी, आणि त्याला रंग वगैरे द्यायचा आहे मस्तपैकी. काय रंग दिल्यानंतर ते अजून सुंदर दिसतात बरं. आणि आपण लय कलाकार आहे, लय आर्टिस्ट आहे आपण, तुला तर माहितीच आहे. ड्रॉइंग वगैरे कसं करते तसंच आपण. हे बघा काहीच, आता मी पाय बनवतोय बैलाचे, छोटे छोटे बनवले. तू पण बनवले, दाखव त्यांना. हे बघा बघू शकता तुम्ही. तुमच्या पण अशा लहानपणीच्या काही आठवणी असेल तर तुम्ही त्या आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्ही पण असे लहानपणी बैल वगैरे बनवले असतील किंवा काही बैलाच्या बेंदूर सणाच्या तुमच्या काही आठवणी असेल तर त्या पण तुम्ही आम्हाला सांगू शकता. येस बरोबर, माझ्या तर काही नाही येत आठवणी. आणि मला हे पण सांगा की तुमच्या आहेत का नाही पहिला, म्हणजे केलंय का नाही तुम्ही कधी? गावाकडचे जर लोक बऱ्यापैकी गावाकडचे असतात तर तुम्हाला हे एक्सपिरियन्स झालेलं असणार ऑब्व्हियसली. बट इफ यू लिव्ह इन सिटी, तुम्ही जर सिटी मध्ये राहताय तर असा एक्सपिरियन्स मिळणार तर नाहीच. म्हैस बनवायची नाही. म्हैस कसं बनतात? म्हैस नाही म्हणजे पहिलाचा आकार बनव. मी शिकवतोच तुला, मी शिकवतोच तिला गाईस की कसं चांगल्या प्रकारे. म्हैस बनेल का बैल बनेल ते तर झाल्यावर करणार. हा पण म्हैस बनवू नकोस, नाही तर लोक हसतील आपल्याला. हसले तरी चालेल, मी प्रयत्न करते. येस येस, इम्पॉर्टंट हे आहे की मी प्रयत्न करते, असं नाही की मी असं सोडली किंवा निवांत बसली. प्रयत्न करते तू, हेच महत्वाचं, खूप महत्वाचं आहे. चांगली गोष्ट आहे ना ती, प्रयत्न करते. गाईज हे खूप म्हणजे असं वाटतं इझी आहे, बट म्हणजे मला असं वाटतं की इझीच आहे, असं हार्ड कसं. हा इझीच आहे, म्हणजे आता ते तुमच्या आवडवरती आहे. सायन्स नाही तर तुम्हाला आवडत असेल किंवा तुम्हाला करायला येत तुम्ही पण असं सुंदर बैल बनवू शकता, हो की नाही? कधी आता बघा माझी बायको तर बनवायला शिकलीच बैल वगैरे. शिकलीये म्हणजे ट्राय करते. हा येस येस. अरे तू शिकणार आहे, मी शिकवते म्हणल्यानंतर तू बनवणारच. ते आहेच ना, मी सांगतो फक्त तसं मला फॉलो कर. आता ते एक पाय असं जोडायला घेतात. नख कापणं खूप महत्वाचं आहे. नखांमध्ये माती जाते, बरोबर, ते ठीक आहे. या प्रोसेससाठी नख कापणं खूप गरजेचं आहे, खूप खूप गरजेचं आहे. आणि असं करा, हे जे पुढं तोंड आहे ना त्याला असं थोडंसं होल्ड सारखं करा, म्हणजे इथे कळलं काय बघ असं. त्याला आपल्याला तोंड पण जॉईंट करायचं ना रे, तर त्यासाठी थोडंसं जागा ठेव, म्हणजे त्यामध्ये आपण त्याचं तोंड लावू शकतो. माझं एवढं परफेक्शन नसणार. नाही चालेल काय एकदा तुला अंदाज तर येईल रे. तुला एकदा अंदाज आला ना तू बनवू शकते. नेक्स्ट टाइम तू चांगलं बनव. माझं जिराफ वाटतंय. जिराफ नाही, तू जे 4 पाय बनवलंस ना गाईज बघा, येणे तर एक पाय थोडा छोटे केलेत मागचे पाय आणि थोडे 2 मोठे केलेत. तर ते हे काम करून घे, पुढचे पाय आणि मागचे पाय असे जाऊ ना. मी कशी केले बघ ना, तू माझा फॉलो करत नाही, असं करायचं. माझ्यासारखे तू पाय बनव 4 एकसारखे बनव, अशी लय पातळ करू नको, असे जाड बनव जरा. मग जाडच बनवले ना. नाही पण तू ते असं त्याला शेप देणार आहे, असं नाही, असं करायचं, शेप द्यायचं, कळलं? गाईज शेवट नक्की सांगा तुम्ही दोघांना, आमच्या दोघांमधले कोणाचा बैल चांगला वाटतं? ऑब्विसली ह्यांचा वाटणार, कारण त्यांनी तसं नाही, तू पण चांगला बनवू शकते. पण मी ट्राय करते की मी ह्यांच्यापेक्षा चांगला बनवू. तू ट्राय कर, तुला पण चांगला बनवायला येईलच पाहिजे. आता मी तुला सांगितलं ना, असे 4 पाय बनवून घ्यायचे आणि ते जोडायचे एकमेकांना. तिथे आपण जे पोट बनवलं ना त्याला जोडून घ्यायचे. जास्त काय असं अवघड नाही बरं, फक्त फॉलो कर मी जे सांगतोय. ओके. आणि गाईचं कसं, गाईला कधी पुजतात? जसं गाईला आपण वसुबारस आहे ना रे, गाईसाठी वसुबारसला आपण पुजतो, तसं तर रेग्युलर पुजतोच आपण गाईला. वसुबारस म्हणजे दिवाळीला तो गाई पूजायचा एक सण, त्या दिवशी गाई पूजन करतो आपण. दिवाळीला असतं? हा
पण तुझं पण बैल मला वाटत नाहीये, तुझं ते हे वाटतंय. हत्ती. नाही झेब्रावर. अरे हाईट जास्त झाली. आता तू जर असं पूर्ण मोठं केलं ना गळा तर ती जिराफच वाटेल. नाही ते मी सांगतोय काय, पाय जरा जास्त हाईटला झाले त्यामुळे तसं वाटतंय ते. पण करतो मी जरा बरोबर. टंगू टंगू काय लागतात, टंगू टंगू. घोडा बनवू का बघू? बघू. घोडाच आहे. आपल्याला बेंद्राचं बैल करायचंय. घोड्याचं दुसऱ्या दिवशी करू आपण नंतर. बेंद्र स्पेशल बैल बनवतो आपण बाळा. ते तुला माहिती का, आपण इतिहास मध्ये तुला हिस्ट्री मध्ये पण असेल बघ लहानपणी हडप्पाकालीन ते छोटे छोटे बनवलेले बैल माहिती आहेत का? ते इतिहासाच्या पुस्तकामध्ये असायचे बघ. आठवते? ते वाले. गाईज बघा आमच्या बायकोने वाघ बनवलाय. वाघ नाहीये, बेंद्राचा वाघ बनवलाय. काय मी तिला सांगतोय मला फॉलो कर, मला विचार काय लागलं तर मला विचार, पण तिचं चालू. गाईज नाही बैल. गाई म्हशीच. अरे मला तुटतंय यार. तू पाणी दे वापरते. अरे मग ते शेप कशी देणार ना मी? पण तिला पण बनवायला शिकूया आपण. हिचं काय पायावरती उभं राही नाही बघा. वाघोबा नाही वाघोबा हे का अस्वल आहे? अस्वल बा वाघोबा कळे ना मला. कशी हो बा? कोणचा बा? बाहेर काय बघा मी हिला शिकवतो. हिचं होईना ते माझं झाले ते बघू आपण त्याला कोट बनवते. हे बघ तिकडे घे. आता तुझे पाय बनवले ते टेडे मेडे आडे तेडे तिकडे घे. लक्ष दे. हे बघ आडे मेडे असे काय तुटले नाही पाहिजे. एक बघ लक्ष घे. काढून टाकते पाय. आपण लाई घे. बघ लाईव्ह नाहीये. लाईव्ह जाणार हे सगळं कुठे बनवणार? जाते. हे कसं बनव बनवते तू, मी हे करते. अरे पण काय मी बघायला शिकवतो तिला शिकायची इच्छा नाही. तर काय बोलायचं? शिकतीये मी, मला येत नाही. आता तू आता लगेच कर म्हणलं तर थोडी तसं नाही रे. थोडं माझ्यासोबत शिक. माझ्यासोबत असं बनव. अरे टाइमपास कशाला? मी टाइमपास चांगलं हे बघा गाईज, हे बघा माझा नवरा मला असं जबरदस्ती करतोय. चांगलं म्हणायचं तर मला नाटक शिकवतोय शेल्पन. बनवते टाइमपास करतो. त्याच्यामध्ये मी टाइमपास करते आणि माझ्यामध्ये तो टाइमपास करतो. माझं मी बनवते. तुझं बनव, मी तुला नाही म्हणत नाही, पण मी चांगलं करायला तर त्याला नावं भेटू नको. नाव भेटेल थोडं पात्र काय कॉमेंट नको. कॉमेडी मी करायला तर तुला पसंत नाही माझं कॉमेडी. माझं कॉमेडी पसंत आहे. मुंड्या हिरवा टी शर्ट हिरव्या रंगाच्या. गाईज बघू शकता तुम्ही माझा नवरा कसं करतोय. दाखव देतं आपल्या लोकांना. दाखव कसं झालंय. पहिलाच ट्राय आहे त्यामुळे थोडंफार चुका होतात आहे. पण बऱ्यापैकी चांगला बनवला त्याने. हो ना? फायनली झाले मात्र तिला बोलतो. काय झालं? काय आठवले? कुठे काय आठवले सांग. झाले? हे बघा कसे झालेत. छान तर झालेत दोन्ही पण. मस्त बनवलेत. तिने पण छान बनवलंय बघा. हे बघा. आणि मी पण छान बनवलंय बऱ्यापैकी. बघू शकता. हे बघा. नमस्ते गाईज. नमस्ते तर guys. झालंय आमचा बैल. Finally. माझा आहे, रामचा आहे. आणि फायनली आणि यांनी मला शिकवलंय कसं करायचं. बट मला वाटतं मी कम्प्लिटली फेल्ड आहे. तर नाही फर्स्ट टाइम आहे. पहिलीच वेळ आहे तुझी त्यामुळे तुला नवीन वाटलं असेल काहीतरी. म्हणजे थोडं हार्ड वाटलं असेल. लिटिल बिट एन्जॉय केला मी करताना. बट मजा तर आली खूप. तुला आली का मजा? हो आली. लय तिला तर लय आली. तिने लय मजा घेतली. ते काय मी दाखवणार नाही तुम्हाला. पण ठीक आहे. हा सांगा. नाही गाणं होतं काय? नाही काय गाणं तुला आलंय. नाही करा. बरं सांग. तर तुम्ही सांगा कमेंट मध्ये कोणाचा बैल चांगला आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट मध्ये कळवा. आणि लवकर कळवा कारण ह्याची तुटायला लागले ना हातापाय तोड सगळे. माझे 4 सोडले मी. नाही चांगलंच बनवलंय. तुम्ही बघू शकता. हे बघा दोन्ही बैल आम्ही इथे ठेवले. हे बघा हा मी बनवला. हे बघा दिसतोय. बघू शकता. मला थोडंफार आधी बनवायचं त्यामुळे मला थोडंफार मी पण छान बनवलाय. फर्स्ट टाइम मध्ये चांगला बनवलाय. मी थोडं मदत केलं तिला पण चांगला केला तिने. आता गाईज हे आम्ही बैल वाढल्यानंतर त्याला रंग देऊ. रंग दिल्यानंतर पण तुम्हाला दाखवू कसे झाले ते. चालेल ना?
तर बेंदूर सणाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. असंच आमचे व्हिडिओ बघत राहा. आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करत जावा, सबस्क्राईब कारण करा. तुम्ही व्हिडिओ बघत असता पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही. हो तर अशाच- आणि लाईक पण करा. हो आणि कमेंट पण जरूर करा. व्हिडिओ आवडला तुम्हाला. कमेंट मध्ये आम्हाला कळवा की कोणतं छान झालंय. येस. आणि तुमचे लहानपणीचे असेच काही आठवणी असतील किंवा तुम्ही असे लहानपणी काय असे बैल वगैरे करत असाल मातीचे, ते पण तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगा. तुमच्या स्टोरीज सांगा. चालेल गाईज. आत्ता पुरतं एवढंच. भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये अशाच काहीतरी नवीन विषयावरती. चालेल. हो कसा वाटला एक्सपिरियन्स? छान होता एक्सपिरियन्स. Happy? हॅपी टू हॅपी टू गाईज. चालेल गाईज. थँक्यू गाईज. हॅपी टू. थँक्यू.